जय महाराष्ट्र, मी रुशाली यादव सारंग। आमचं सरकार सर्वसामान्यांचं, शेतकऱ्यांचं। शेतकरी कर्जमाफीचा संवेदनशील मुद्दा सरकारनं हाताळला। 32,000 कोटींची कर्जमाफी तत्वतः मान्य केली। राज्याची आर्थिक घडी विस्कटीत होऊ नये यासाठी दिल्ली दरबारी मदतीची सादही घातली गेली। 11 जूनला शेतकरी कर्जमाफी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सरकारने ही तरतूद स्वतःच्या अर्थसंकल्पातून करावी हे जाहीर करत हात झटकले। शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा झाल्यानंतर केंद्रानं 32,000 कोटींचं विशेष पॅकेज द्यावं यासाठी किशोर तिवारींच्या शेतकरी मिशनकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना साकडं घातलं गेलंय। शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीची पूर्तता करण्यासाठी केंद्राची मदत अत्यावश्यक आहे। मात्र अद्याप केंद्राकडून सकारात्मक प्रतिसाद नसल्यानं शेतकरी कर्जमाफीची आर्थिक जबाबदारी केंद्रानं झटकणं योग्य आहे का, हा लक्षवेधी मुद्दा घेऊन आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत। मुद्दे कोणते असतील चर्चेसाठी पाहूयात। शेतकरी कर्जमाफीची जबाबदारी एकट्या राज्य सरकारची आहे का? शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार उचलत असलेली पावलं ही पुरेशी आहेत का? केंद्र सरकार शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेटला जास्त महत्त्व देतंय का? या चर्चेमध्ये तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता। मी ट्विटरवर एक प्रश्न विचारलेला आहे की शेतकरी कर्जमाफीची जबाबदारी केंद्र सरकारनं झटकणं योग्य आहे का? @जयमहाराष्ट्रN या आमच्या ट्विटर हँडलवर तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। देशात शेतकऱ्यांवरचं आर्थिक संकट हे सर्वात गंभीर आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपनं सत्तेमध्ये येताच शेतकऱ्यांची 39,000 कोटींची कर्जमाफी केली। मोदींच्या निवडणुकीतल्या आश्वासनांची ती पूर्तता होती आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची मागणी झाली, आंदोलनं झाली। 11 जूनला 32,000 कोटींचा शेतकरी कर्जमाफीचा महत्त्वपूर्ण निर्णय तत्वतः कर्जमाफीला मान्यता दिली गेली। मात्र यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ही पीक कर्ज म्हणजे शेतकरी कर्जमाफी महाराष्ट्र सरकारनं आपल्या अर्थसंकल्पातून द्यावी अशी घोषणा केली। बँकांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर जेटलींनी जाहीर केलं आणि यावरच शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी आपली चिंता त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मांडलेली आहे। कृषी पतपुरवठा हा विषय केंद्राचा आहे आणि आता केंद्रानं राज्यांना वाऱ्यावर सोडणं म्हणजे नवीन आर्थिक संकट निर्माण करणं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गंभीर समस्येवर तत्काळ तोडगा काढण्यासाठी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान या भाजपचं सरकार असणाऱ्या राज्यांना तत्काळ दिलासा द्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। जेटलींनी नेमकं काय विधान केलेलं आहे पाहूयात। I have already made the position concerned that states which want to go in for these kind of schemes will have to generate them from their own resources. Beyond that, as the central government, I have nothing more to say. आता जेटलींनी म्हटलंय की काही विशेष योजना आणल्यास त्याची तरतूद राज्यांनी स्वतः करावी, केंद्र त्याला जबाबदार नाही। राज्य अडचणीत आलं की त्याला मदत करण्याची जबाबदारी ही केंद्राची असते। केंद्र मदत करतं ती रक्कम कराच्या माध्यमातून मिळते। आता एक नजर टाकूयात की केंद्राला राज्याकडून मिळणारी टक्केवारी तरी किती असते त्याच्यावर। आपण पाहताय महाराष्ट्र राज्य जवळपास 4% समभाग, आंध्र प्रदेश 7%, अरुणाचल प्रदेश 0.244, आसाम 3%, बिहार 14%, म्हणजे बिहारला सर्वाधिक जास्त मिळते। उत्तर प्रदेशच्या खालोखाल उत्तर प्रदेशला मिळतंय 19%, मध्य प्रदेशला मिळतंय 8%, गोव्याला मिळतंय जवळपास 0.206, गुजरातला 2%, तमिळनाडूला जवळपास 5%, पश्चिम बंगाल 8%। या सर्व मुद्द्यांवर आपल्याला चर्चा करायची। आपल्यासोबत शेतकरी मिशनचे अध्यक्ष आहेत किशोर तिवारी, त्याच्यानंतर आपल्यासोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके जे फोन लाईनवरून आपल्यासोबत असतील, त्याच्यानंतर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहेत डॉक्टर राजू वाघमारे आणि जय महाराष्ट्राचे संपादक तुळशीदास भोईटे सर, ही सर्व जर आकडेवारी एकूणच पाहिली आणि सध्याची परिस्थिती आणि ज्या पद्धतीनं जेटलींनी हे वक्तव्य केलेलं आहे की तरतूद जी आहे, जी योजना सरकार आणू पाहते, राज्य सरकार आणू पाहते, त्याची तरतूद त्यांनी स्वतःच करावी, केंद्राने एक प्रकारे हातात झटकलेले आहेत। हात झटकले असं म्हणणं योग्यच ठरेल, कारण ज्या पद्धतीनं त्यांचं वक्तव्य आलेलं आहे आणि त्यानंतर किशोर तिवारी शेतकरी चळवळीतील एक मोठं नाव की ज्यांनी सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करून माध्यमांचंही, कारण आपल्याही लक्षात शेतकरी आत्महत्यांची जेव्हा गंभीरता येत नव्हती तेव्हा किशोरजींनी सातत्यानं प्रयत्न करून हे लक्षात आणून दिलं माध्यमांच्याही आणि गेली अनेक वर्ष ते आकडेवारी सादर करत असत। गेले 1-2 वर्ष थोडंसं ते वेगळ्या कामात होते, मात्र आता पुन्हा एकदा जेव्हा त्यांनी थेट पंतप्रधानांकडे मागणी केलेली आहे, केंद्र सरकारकडे मागणी केलेली आहे की तुम्ही हा वाटा उचलला पाहिजे, ती योग्यच आहे। कारण उत्तर प्रदेश सरकारनं
कर्जमाफी दिल्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने स्वाभाविकरित्या देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधील शेतकऱ्यांच्या आकांक्षा पल्लवित झाल्या. त्यांना असं वाटायला लागलं की आपल्यावर जो कर्जाचा बोज आहे त्यातून आपलं सुद्धा राज्य सरकार त्यातून बाहेर काढेल. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. महाराष्ट्रातला शेतकरी तर सातत्यानं कधी अस्मानी कधी सुलतानी दरवेळी त्या तापातून जातो आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी म्हणजे प्रथम आता देवेंद्र फडणवीस आपले मुख्यमंत्री यांनी काही चांगल्या योजना आखलेल्या आहेत. जलशिवारा इतर काही दीर्घ पल्ल्याच्या योजना आहेत. मात्र या सर्व दीर्घ पल्ल्याच्या योजनांचा लाभ मिळून शेतकरी सक्षम होण्यासाठी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दात सांगायचं तर सक्षम शेती आणि सक्षम शेतकरी उभा राहण्यासाठी दीर्घ पल्ल्याच्या योजना नक्कीच आवश्यक आहे. मात्र त्याआधी त्या योजनांचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांना जगवणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. एक प्रकारे सलाईन हा शब्द प्रथम आपण वापरलेला जय महाराष्ट्रवर, ते सलाईन सुद्धा आवश्यक होतं. ते सुदैवाने गेल्या 1 जून ते 7 जूनपर्यंत शेतकऱ्यांनी संपावर जाऊन जो इतिहास घडवला त्यामुळे त्यांना ते साध्य झालं. आता कशा पद्धतीने मिळेल त्या टप्प्याटप्प्यानं लक्षात येईल आपल्या. मात्र त्यावेळी हा बोजा जर राज्य सरकारच्या तिजोरीवर पूर्णपणे आला तर इतर विकास कार्यावर त्याचा परिणाम होईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्याचा सुतोवाच केलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काही वेळा अशा प्रश्नांवर थोडंसं राजकारण बाजूला ठेवून कुठंतरी विचार झाला पाहिजे आणि केंद्रानं मन मोठं दाखवून किमान राज्याला तो वाटा दिलाच पाहिजे. कारण एकंदरीत आत्ताच वृषाली जी आकडेवारी तुम्ही वाचून दाखवली त्यातून स्पष्ट होते की उत्तर प्रदेशसारख्या राज्याला 16% वाटा मिळतो एकंदरीत. त्याचवेळी महाराष्ट्राच्या वाट्याला किती येतं तर अवघे 4.86% वाटायला येतं. आणि केवळ तेवढ्या पुरतं नाही आहे, त्यानंतर सुद्धा आपण या विषयावर बोलू. कुठंतरी असं वाटतं की जे कमावती राज्य आहेत, महाराष्ट्र आहे, तामिळनाडूसुद्धा त्यात आहे. एक सध्या व्हिडिओसुद्धा तसा एक व्हायरल झालेला आहे खूपच. मात्र त्यातल्या आकडेवारीवर जास्त न जाता आपल्याकडची जी आकडेवारी उपलब्ध होती, जे एका इकॉनॉमिक चांगल्या फोरमनी तयार केलेली आकडे जी आपण आता काही वेळापूर्वी दाखवली, त्या आकडेवारीचा जरी विचार केला तरी महाराष्ट्रासारख्या कमावत्या राज्याला केंद्र सरकारने योग्य तो न्याय दिला पाहिजे. त्यामुळे कर्जमाफीचा हक्क शेतकऱ्यांना देतानाच राज्याच्या विकास कार्यासाठीच्या निधीला कात्री लावावी लागणार नाही. अर्थात पाहायचं हेच आहे की सबका साथ सबका विकास म्हणणारं केंद्र सरकार सबको साथ देतं की पुन्हा एकदा त्यात दुजाभाव होतो. आपल्यासोबत शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी सुद्धा आहेत. तिवारीजी, नरेंद्र मोदींकडे तुम्ही ही मागणी केलेली आहे की आता जी शेतकरी कर्जमाफी राज्य सरकारने जाहीर केलेली आहे, तत्वतः ज्याला मान्यता दिलेली आहे, तर शेतकऱ्याला उभारी देण्यासाठी आर्थिक मदत जी आहे केंद्राकडून येणं ते फार गरजेचं आहे. मात्र जेटलींचं वक्तव्य दुसऱ्याच दिवशी जे समोर आलं त्याच्यामधून त्यांनी म्हटलेलं आहे की नाही, राज्य सरकारनं स्वतःची तरतूद स्वतः करावी. म्हणजे शेतकरी कर्जमाफीची जबाबदारी ही एकट्या राज्य सरकारची आहे का? नाही, कसं झालंय, 2-3 गोष्टी झाल्या. तो RBIचा गव्हर्नर आहे, त्यांनी कधी शेती बघितली नाही आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचं काय त्याला नॉलेज नाही. 1 दिवसापूर्वी तोही बोलतो की हे दिवाळखोरी आहे म्हणून. अहो, तुम्हाला काय समजते तुमची दिवाळखोरी? मी सांगतो ना, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये आपल्याला शेतीला 18% द्यावेच लागतात आणि प्रायोरिटी सेक्टर लेंडिंगमध्ये सरकारी बँका काय करतात याच्यावर मिशनची तक्रारीवर चौकशी सुरू आहे. आणि पतपुरवठ्याचं धोरण आखलं गेलं पाहिजे, ते पंचवार्षिक असलं पाहिजे आणि त्याच्यावर फार वाद आहे. आणि वरून कसं आहे, कर्ज माफी हा निवडणुकीचा मुद्दा कोणी केला आणि मग तुम्ही निवडणुकीत जाहीर केलं, दुसऱ्याच दिवशी तुम्ही पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उत्तर प्रदेश सरकारने दिलं आणि मग काय महाराष्ट्रात त्याचे रिपल्केशन आलेच आले आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे, राजस्थानमध्ये आले आहेत. आता बोयटे सरांनी जो अभ्यासपूर्ण बोललाय की राजकारण करू नये. अहो, महाराष्ट्राला 4 लाख काही 13 म्हणजे 4.3 लाख कोटी हे कर्ज आहे आणि प्रत्येक वर्षी मॅनिप्युलेशन करून तुम्ही डेफिसिट कमी दाखवत आहात. मात्र महाराष्ट्राला जे काही आपण पुरोगामी म्हणून ते काही प्रोजेक्ट घेतले आहेत त्या प्रोजेक्ट त्यांना कात्री लावायची लागेल. आणि मी सांगतो, विकासाची कामं सोडा, अहो लोक कल्याणकारी योजनांना कात्री लावा लागेल. आता पैसे कुठं केंद्र सबसिडी कायची उतरतो माहिती आहे, फूड सिक्युरिटी मधली सबसिडी घ्यायला लागला. आणि मला माहित आहे ना, यांचे युटिलायझेशन सर्टिफिकेट न गेल्यामुळे अनेक योजनांना राज्य सरकारला द्यावं लागते. आणि कसं झालं, तुरीची खरेदी ही केंद्राची जबाबदारी होती
तुरीच्या खरेदीवर त्या नाफेड आणि FCIनी सरकारवर बोजा टाकून दिला आणि सरकारची फजिती केली. राज्य सरकार, माझं स्पष्ट आरोप आहे की केंद्राचं इंटरव्हेन्शन जर असं असेल, आणि मी तर कसं आहे की फार स्पष्ट बोलणार आहे, मी हे राजकारणाच्या बाहेरच्या गोष्टी करतोय की तुम्ही शेतीच्या पतपुरवठ्याला दुजाभाव देऊ नका. आणि महाराष्ट्र सारख्या राज्यांनी, ज्या राज्यांनी कमालच केली म्हणायची ना की कृषी ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट हा डबल डिजिट मध्ये नेला, आणि 16 तास काम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसनी करून दाखवलं ना. अरे महाराष्ट्रात तुम्हाला सांगतोय, आता भोईटे सरांनी बोलावलंच आहे मला बोलायला. आम्ही ऑक्टोबर महिन्यात कळवलं होतं की महाराष्ट्रात आम्ही 1 मिलियन पासून 2.8 मिलियन पर्यंत डाळीचं उत्पादन घेत आहोत, तुम्ही तयारीत राहा म्हणून. आणि जेव्हा प्रोक्युरमेंट झालं नाही तर कृषी मंत्र्यांनी म्हटलं होतं की तुम्ही म्हटलं आहे परंतु झालं नाही आहे. आणि नंतर जेव्हा तूर आली तेव्हा यांच्या घेण्याच्या व्यवस्था बघितल्या आम्ही, ना गोडाऊन प्लॅनिंग केलं होतं ना बारदाने प्लॅनिंग केले होते. आणि कसं असते, बँकांच्या अधिकाऱ्यांना डोक्यावर बसून काय करायचं. मी SBI सांगतो तुम्हाला, प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये त्यांनी ज्या कॉर्पोरेटमध्ये लफडा केला तर एका अध्यक्षांनीच 17-18 हजार कोटीचा लफडा करून ठेवलाय. आणि हे काय बोलतात. आणि मला सांगा की प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग मध्ये ॲग्रिकल्चरचं जे लेंडिंग आहे याच्यावर व्हाईट पेपर पहिले पब्लिश करा ना. आणि हे काय यांचं कसं बोलणं आहे. आणि एक राज्यकर्ता, लोकांनी निवडलेलं सरकार आहे आणि त्या सरकारने लोकनिर्णय घेतला आहे. आणि एक नोकरशाह दुसऱ्या दिवशी स्टेटमेंट काढतो की दिवाळखोरीचा आहे. सरकार ज्याला चालवायचं त्याला समजते की तुम्हाला समजते. बरोबर. याच मुद्द्यावर गणेश हाके यांच्याकडून आपण उत्तर जाणून घेऊया. तर गणेश हाके, किशोर तिवारी यांचा नेमका मुद्दा काय आहे तो आपण ऐकलेला आहे. लोक कल्याणकारी योजनांना खरंच कात्री लागेल जर केंद्रानं मदत केली नाही तर? नाही, दोन गोष्टी आहेत. तिवारीजी साहेब जे बोलले ते खरं आहे की मुळात दोन गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की एखाद्या गोष्टीला म्हणजे कर्जमाफी देण्याला मदत करणे वगैरे हा जो भाग आहे किंवा कर्जमाफी देण्याचा निर्णय आहे तो हा निर्णय काही बँका घेत नाही. म्हणजे उद्या उर्जित पटेल काय बोलले आणि त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ज्या चेअरमन काय बोलल्या त्याला काही अर्थ नाही. मी तुम्हाला सांगतो की कर्जमाफीचा निर्णय हे सरकार घेत असतं, ती सरकारची जबाबदारी असते. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की एखाद्या वेळेला जेव्हा सरकार कर्जमाफीचा निर्णय घेतं तेव्हा त्यांनी त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असते, जबाबदारी स्वीकारून त्याबाबतची प्रोव्हिजन करून त्या पद्धतीनं कुठल्या पद्धतीची व्यवस्था करायची हे ठरवून सरकार कर्जमाफीचा निर्णय घेत असतं. त्यामुळे ते बँकांचे ते म्हणजे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर काय बोलले किंवा त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या चेअरमन काय बोलले याच्याशी काही घेणं नाही, कारण ते त्यांचे एखाद्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्यांचं मांडलेलं ते मत आहे. नक्कीच गणेशजी त्यांनी एका कार्यक्रमात जरी मत मांडलं असलं, फक्त जर रघुराम राजन नावाची व्यक्ती बोलली असती ना किंवा अर्थतज्ञ बोलले असते ना तर काहीच हरकत नसते. मात्र ते जेव्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर असतात आणि तसंच अरुंधती भट्टाचार्य नावाची एखादी महिला, एखादी समाजसेविका, एखादी अर्थतज्ञ किंवा एखादी साधी बँकर कोणी बोलली असती तर हरकत नव्हतं. मात्र स्टेट बँक ऑफ इंडिया नावाच्या देशातल्या सर्वात बलाढ्य अशा बँक समूहाचे अध्यक्ष जेव्हा बोलते, प्रमुख, जिला सध्याच्या सरकारने 1 वर्षाचा एक वाढीव काळसुद्धा दिलेला असतो, त्या जेव्हा बोलतात तेव्हा स्वाभाविकरित्या ते गंभीरतेने घ्यावं लागतं. आणि पुन्हा विरोधाभास लक्षात घ्या की एकीकडे आत्ताच किशोरजींनी जो उल्लेख केला की 4 लाख कोटीच्या कर्जाचा डोंगर ज्या राज्यावर आहे ते एक राज्य आपलं महाराष्ट्र की जे फक्त 32,000 कोटी केंद्राकडून मागतं. अरुण जेटली ठणकावून नाही सांगतात. त्याचवेळी अर्थ खात्याशीच संबंधित असणारे स्टेट बँक ऑफ इंडिया सरकारी उपक्रम आहे सार्वजनिक क्षेत्रातील, त्याच्या प्रमुख एकीकडे कर्जमाफीला विरोध करत असताना दुसरीकडे मात्र नेमकं 4 लाख कोटीचाच आकडा येतो त्यांच्या तोंडून, शेतकऱ्यांसाठी नाही. 60 ते 70% ज्या देशात शेतकरी आहे, किमान 60% तरी, जिथे एम्प्लॉयमेंट जनरेशन 60% होतं. मी एम्प्लॉयमेंट जनरेशनचा यासाठी उल्लेख केला कारण तुम्ही GDPची आकडेवारी काही मंडळी तुमच्यापैकी सांगतात की फक्त 12% GDP मिळतो शेती क्षेत्रातून, कसं त्यांना कर्ज जास्त देणार. जिथं 32,000 कोटी जड वाटतात तिकडं 4 लाख कोटीचं बेल आउट पॅकेज टेलिकॉम सेक्टरला फक्त 5 उद्योगपतींना, म्हणजे लोकसंख्येच्या 0.000 काय असेल मला सांगता येणार नाही, एवढं कमी प्रमाण असणाऱ्यांना देण्याचं जेव्हा बोलतात तेव्हा खूपच नाही का गणेशजी? खरं सांगा, तुम्हीही मातीतल्या, तुम्ही स्वतः शेतकऱ्यांसोबत असता. व्हेरी गुड. नाही
नाही तुलसीदासजी, मी पुन्हा म्हणून सांगतो की ती त्यांची चूकच आहे. अशा स्वरूपाचं विधान करणं हे त्यांनी चुकीचंच आहे. कोणी त्या अरुंधती भट्टाचार्य असतील किंवा पटेल, उर्जित पटेल नसेल ते. पण मी तुम्हाला सांगतो की हे सरकार, ते अधिकारी काय सांगतात त्याच्यावरती निर्णय घेत नाही. हे सरकार अत्यंत सक्षम अशा स्वरूपाचं केंद्रातलं सरकार आहे आणि राज्यातलं पण सरकार अत्यंत सक्षम स्वरूपाचं आहे. स्वतः राज्य सरकारनं स्वतःच्या ताकदीवरती या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे आणि ती त्या पद्धतीची सर्व प्रकारची म्हणजे त्याचे तरतूद करूनच हा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळं चिंता करण्याचं काही कारण नाही. आणि दोन गोष्टी आहेत की त्यांना समजा ज्या मोडमध्ये शेतकऱ्यांना मदत करायची असं वाटतं केंद्र सरकारला, त्यांनी केली ना. आता 20,000 कोटी रुपयाची मदत त्यांनी आपला पीक कर्जावरील जे कर्ज आहे तिचे व्याज माफ करण्याच्या संदर्भात व्याजामध्ये सवलत देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला ना. सर तो मोठाचा धाडशीच्या स्वरूपाचा चांगला निर्णय येतो. बरोबर. हाकेजी तुमचा मुद्दा कळलेला आहे. आपल्यासोबत डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत. वाघमारेजी काय उत्तर द्याल, काय प्रतिक्रिया तुमची? नाही कसं आहे की हाकेजी जे म्हणतात त्याच्या अगोदर मला तिवारी साहेबांना जरा धन्यवाद द्यायचे की पुष्कळ दिवसांनी तिवारी साहेब टीव्हीवर दिसले आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल तिवारी साहेब बाहेर येऊन बोलायला लागले. कारण गेले 2-3 वर्ष तिवारी साहेब काय दिसले नव्हते. कदाचित फडणवीस साहेबांच्या प्रेमामुळे कुठे महाराष्ट्रात कुठे लुप्त झाले काय कळलं नाही आम्हाला. ते शेतकरी मिशन मध्ये गुंतलेले. तर तिवारी साहेबांना धन्यवाद की ते आले टीव्हीवर आणि शेतकऱ्यांबद्दल बोलले. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की हाके साहेब जे म्हणतायत की महाराष्ट्र सरकार सक्षम आहे, पण ज्याच हाके साहेबांना आठवण करून द्यावीशी वाटते की सुधीर मुनगंटीवार जे अर्थमंत्री आहेत त्यांचं बोलणं हाके साहेबांपेक्षा कंप्लीट वेगळं आहे. महाराष्ट्रातल्या इतर मंत्र्यांचं बोलणं आहे की कात्री लावावी लागेल, लोककल्याण योजना आहेत त्याला कात्री लावावी लागेल आणि ती कात्री जवळजवळ 35 ते 40% प्रमाणात या महाराष्ट्राला भोगावी लागेल. त्याच्यामुळे हाके साहेब कुठून घेत आहेत की सरकार सक्षम आहे आणि काही होणार नाही हा प्रश्न वेगळा. दुसरा प्रश्न असा, आपला जो विषय आहे की महाराष्ट्राचं जर आपण उदाहरण द्यायचं झालं तर जवळजवळ डायरेक्ट टॅक्सच्या माध्यमातून गेल्या 14-15 मध्ये 2,77,000 कोटी महाराष्ट्राने केंद्राला दिले. ते जवळजवळ 40% होते. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू केंद्राला जो महाराष्ट्राकडून मिळाला जातो त्याच्या बदल्यात महाराष्ट्राला जे केंद्र देतं ते कितीतरी पटीने कमी आहे. म्हणजे जो रेव्हेन्यू आपल्यापेक्षा बिहार, उत्तर प्रदेश ही जी राज्य आहेत, पश्चिम बंगाल यांनी जो दिलेला रेव्हेन्यू आहे हा रेव्हेन्यू खूप कमी आहे जो त्यांनी केंद्राला दिलेला आहे. म्हणजे जर तुम्ही बाकीचं यूपी वगैरेचं जर बघितलं तर इट इज व्हेरी लेस रेव्हेन्यू महाराष्ट्रात म्हणजे त्या राज्यांकडून केंद्राला गेलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या, इंडस्ट्रीयल, आमच्याकडून गेलेला टॅक्स जास्त, सगळ्या बाबतीत महाराष्ट्र केंद्राला भरभरून देतं. आणि ज्यावेळी महाराष्ट्राला मिळण्याची वेळ येते त्यावेळी जर जेटली सारखे जर अर्थमंत्री असं म्हणत असतील की केंद्र आणि केंद्राचं बघा, आता शेवटी काय त्यांचं केंद्रात आणि राज्यात त्या बीजेपीचंच सरकार आहे त्याच्यामुळे यांनी त्याला बोललं काय, ह्या गालानी त्या गालाला बोललं काय किंवा त्या कानाने ह्या कानाला बोललं काय, तो त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. पण एक देश म्हणून ज्यावेळी आपण बघतो त्यावेळी ज्या पद्धतीने महाराष्ट्राकडून केंद्राला मिळतं तर केंद्राने असं बोलणं उचित नाही आहे, हा पहिला मुद्दा आहे. आणि जर त्याच्यावरती पण जर महाराष्ट्र सरकारची परिस्थिती त्या पद्धतीने असेल तर महाराष्ट्र सरकारने त्याच्यासाठी योजना आणि बाकीच्या गोष्टी लवकरात लवकर करणं गरजेचं आहे. कारण आता बघा घोषणा झाली, मी आठवण करून देतो, नोटबंदीच्या काळात पण घोषणा झाल्या की 2.5 लाख रुपये आपण देऊ शकतो ज्यांचं लग्न असेल त्यावेळी. आणि ज्यावेळी लोक गेले बँकांमध्ये 10-10 दिवस बँकांना आदेश मिळाले नव्हते. आता चंद्रकांत दादा पाटील असं म्हणाले की बाबा उद्यापासून तुमचं कर्ज माफ आहे. आमचं पक्षातर्फे एवढंच मागणं आहे काँग्रेस पक्षातर्फे की जर आमच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ असेल तर शेतकऱ्यांना एक तुमचं कर्ज माफ झालं याचं सर्टिफिकेट द्या आणि बँकांना तसे आदेश द्या. आता राष्ट्रीयकृत बँकांना त्या संदर्भात त्या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला यायचंय कारण त्या संदर्भातला GR सुद्धा निघालेला आहे, अशी सुद्धा माहिती मिळाली. आता पुढचा चर्चेचा जो पुढचा मुद्दा वाघमारेजी असा आहे की शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारची पावलं उचलतंय ती पुरेशी आहेत का, या मुद्द्याकडे आपल्याला वळायचंय. वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.
राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफी दिलेली आहे 32,000 कोटींची. त्याला तत्वतः मान्यता दिलेली आहे. आता अरुण जेटलींनी असं म्हटलेलं आहे की राज्यांचं पाहावं, केंद्राकडे या संदर्भातली विचारणा कुठल्याही प्रकारची करू नये. या संदर्भातलं बाईट जे आहे ते आपण ब्रेकवर जाण्याआधी पाहिलेला होता, ऐकलेला होता आणि त्याच्यावर आपण चर्चा केलेली होती. पहिला मुद्दा असा घेतलेला होता की शेतकरी कर्जमाफीची जबाबदारी एकट्या राज्य सरकारची आहे का, त्यावर मान्यवरांचं नेमकं म्हणणं काय ते आपण जाणून घेतलेलं आहे. आता दुसरा मुद्दा ज्याच्याकडे आपल्याला वळायचं आहे तो आहे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकार उचलत असलेली पावलं ही पुरेशी आहे का, या मुद्द्याकडे यायचंय. मात्र त्याआधी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जो एक प्रस्ताव दिलेला होता त्या प्रस्तावानंतर खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 रुपये कर्जाची घोषणा राज्य सरकारनं केलेली होती. मात्र तसा शासकीय आदेश बँकांना न दिल्यामुळे या निर्णयाबाबत सुद्धा शेतकऱ्यांमध्ये एक प्रकारे संभ्रम होता आणि अखेर यासंबंधीचा GR आता शासनानं जारी केलेला आहे. तसंच कर्ज देताना शेतकऱ्यांकडून शपथपत्र घेतलं जाणार आहे. दरम्यान नोकरदार, आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, निवृत्ती वेतनधारक व्यक्ती, करदाते, डॉक्टर, वकील, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सूत गिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, सहकारी दूध संघ यांचे संचालक आणि या संस्थांचे अधिकारी, कामगार 10,000 पर्यंतच्या कर्जाला अपात्र राहणार आहेत. आपल्यासोबत किशोर तिवारी आहेत. तिवारीजी, ज्या पद्धतीनं सरकार आता पावलं उचलतीये तर ते पाहता सरकार जी पावलं उचलते ती पुरेशी वाटतायत का, ती पावलं पुरेशी आहेत का? नाही, तुम्हाला सांगतो मी काय झालं. राजू वाघमारेजी जे बोलले की तिवारी थोडंसं आवाज त्यांचा कमी झाला की ते बोलत नव्हते, तर याला एकच कारण आहे की देवेंद्र आमच्याच याच्यातून वाढलेला आहे आणि देवेंद्र मुख्यमंत्री असल्यामुळे त्याच्या प्रामाणिकतेवर विश्वास ठेवूनच आम्ही केला आणि त्यांनी काम चांगलं सुरू केलं आहे. त्यांनी व्हॅल्यू ॲडिशन, मार्केट लिंकेजेस किंवा 2 पीक 3 पीक घेण्यासाठी जी सिंचन व्यवस्था करायची या लोक सहभागातून 1000 कोटी निर्माण केले आणि तो माणूस 18 तास काम करतो. तर मला काही वाईट वाटत नाही की मी देवेंद्रसाठी त्यांना काम करून देण्यासाठी मी केलं आणि तो प्रामाणिकपणे त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्थेत आमचा इनपुट घेऊन त्यांनी कामही सुरू केलं. मीच शेतकऱ्यांना जीवनदायी योजनेमध्ये सगळे शेतकरी घेतले, अन्न सुरक्षेमध्ये घेतले आणि अनेक योजना आपण सांगितल्या आणि त्यांनी मार्गी लावल्या. मात्र काय झालं की कसं असते की आत्महत्या करणारे जे शेतकरी आहेत ते विदर्भ मराठवाड्यातले आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांची जमीनधारणा खूप जास्त आहे आणि UPच्याच धर्तीवर तुम्हाला करायचं आहे तरी निकष काहीतरी बदलले पाहिजे आणि तत्वतः निकष न बदलता, बेनिफिशरी आयडेंटिफाय न करता आपण घोषणा केली तर त्याचे वांदे खूप होतात आणि मला हे अनुभव आहे. आणि 2008च्या त्यावेळेच्या मेगा लोन वेवर, नॅशनल लोन वेवर ते आम्ही हात जाऊन बसलो आहे आणि मला पूर्ण नॉलेज असल्यामुळे मी बोलतो की महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटचं GR कोण मानणार. अहो कसं असते की SLBC म्हणून जी बँक ऑफ महाराष्ट्र आहे हे आदेश देईल आणि याला RBI म्हणजे नाबार्ड याला आदेश देईल आणि त्याच्यानंतर ते बँका 10,000ची आर्थिक मदत देतील आणि त्याचेही निकष आणि त्याचेही लाभार्थी पाहावे लागतील. तर असं तात्काळ काहीच होत नाही आणि उद्यापासून तुम्हाला कर्ज मिळेल असं बोलायचं आणि सरसकट म्हणून तुम्ही जाहीर करायचं, याच्यामुळे कसं होते की संभ्रम फार निर्माण होतो. आणि ही जी मला तर स्पष्ट बोलायचं आहे की महाराष्ट्राला जी म्हणजे वारसा मिळून मिळालेली जी नोकरशाही आहे एकदम युजलेस क्वालिटीची असल्यामुळं फार वांदा होतो आणि तयारी करून नियोजन न करताच घोषणा झालेली आहे. आपण ज्या घोषणा करतो तर नाही काय नियोजन आहे मला माहित नाही, कारण नियोजन 32,000 कोटीचं करणं आणि महाराष्ट्र सरकार आणि कृषी पुरवठा, अर्थ पुरवठा किंवा बँकांकडे. तुम्हाला सांगतो की आपले भाजपचे प्रवक्ते म्हणाले की बँकांचे अध्यक्ष किंवा RBIचे गव्हर्नर हे नौकर असतात आणि यांच्या बोलण्याला काय अर्थ नसतो. मागच्या वर्षी आम्ही काय केलं, ज्या वेळेपासून देवेंद्रजी आले तेव्हापासून हे आम्ही घेतलं की सगळ्या शेतकऱ्यांना पहिले बँकेचं कर्ज मिळावं आणि हा आकडा आम्ही 60 लाखावरून 1 कोटी नेला ज्यांना बँकेचं नेटवर्क मिळालं. आता 20-30 लाख शेतकरी बाकी आहे त्यांनाही घेणार होतो. मात्र मागच्या वर्षी आम्ही तो प्रयत्न केला आणि आम्ही निर्णय घेतला आणि GR काढला की पुनर्गठन हे 2010-11 पासून आम्ही देणार. मात्र
आमचे मुख्य सचिव आणि आमची पूर्ण टीम नाबार्ड आणि आरबीआय गव्हर्नरला भेटायला गेली आणि आरबीआय गव्हर्नरने ते नाकारलं. तर मागच्या वर्षी आम्ही पुनर्गठन करू शकलो नाही. आणि आरबीआय जोपर्यंत अलाउ करत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. आणि बँकांचं आणि आरबीआयचं जे दृष्टिकोन आहे तिवारी तुमच्या याच मुद्द्यावर राजू वाघमारे यांना काही ग्रामीण बोलायचं व्यवस्थेवर याच्यावर माझा खूप आक्षेप आहे. आणि तिवारीजी, आपण जे म्हणताय की देवेंद्र फडणवीस 17 तास काम करतात, 16 तास ते करत असतील, त्याच्याबद्दल वाद नाही. प्रश्न असा आहे की आता कृषी उत्पन्न वाढलं तर काय बीजेपीनी पाऊस पाडलेला नाही, हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता त्याचं पण क्रेडिट जर देवेंद्र फडणवीस किंवा आपण बीजेपीला देत असाल तर मग काय म्हणायचं आता तेच कळत नाही मला. परत दुसरा प्रश्न असा की हाके साहेब म्हणत होते की व्याजाच्या बाबतीत जी केंद्राने जी कपात केलेली आहे आणि जे व्याजाचे दर केंद्र भरणार आहे, ही योजना गेल्या 10 वर्षापासून आहे हाकेजी. आणि ती जी योजना आहे ती दर एप्रिल महिन्याला दरवर्षी ती रिन्यू केली जाते. उलट या सरकारने आता 2 महिने लेट केलेली आहे ती योजना. म्हणजे यांनी काही नवीन असं काही केलेलं नाही. म्हणजे हा प्रश्न परत तिकडे आला. आता तिसरा प्रश्न असा की ज्यावेळी राज्य सरकारचं उच्चस्तरीय मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर आणि त्यांच्या बोलण्यावर किंवा त्यांच्या आदेशावर ज्यावेळी निर्णय जाहीर करतं की आम्ही सरसकट कर्जमाफी देतोय, मग सरसकट कर्जमाफी देताना सगळ्यांनाच दिली पाहिजे ना ती. मग आता तुम्ही GR काढताय की हा कामगार असेल, तो कामगार असेल, तो असेल, तो असेल. आता त्याला 10,000 द्यायला जर तुम्ही त्याच्यामध्ये एवढ्या लोकांची नावं टाकलेली आहेत, त्या पद्धतीने तुम्ही बघताय. बरं 10,000 हे जे तुम्ही देताय, आता ज्याच्याकडे 3 एकर शेती आहे त्याला पण 10,000. आमचे विदर्भातील आणि मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकरी जे आहेत त्यांच्याकडे 10 ते 15 एकर जमीन आहे कोरडवाहू, त्याला 10,000 दिल्यावर तिवारीजी सांगतील त्या 10,000चा वापर किती एकर बियाणं आपल्याला घ्यायला होईल आणि त्याच्यामध्ये किती या पावसाळ्यामध्ये आपण किती बियाणं टाकू शकतो. प्रश्न असा आहे, हे सरकार ज्या पद्धतीने घोषणा करतं, हे घोषणा करताना विचार तर करायला पाहिजे. गणेश हाके आपल्या सोबत आहेत. आता एकच मिनिट सर, काय मला बोलायचं आहे की हे जे सरकार सरसकट म्हणालेलं आहे, आमची मागणी आहे की सरसकट तुम्ही म्हणालेला आहात, सरसकटनी तुम्ही दिलं पाहिजे. आता तुम्ही अल्पभूधारक, जे अल्पभूधारक आपल्या पश्चिम महाराष्ट्रात आणि इकडचे आहेत, ज्यांच्या 2.5-3 एकर 5 एकरच्या खालच्या जमिनी आहेत, पण तेच जर तुम्ही व्याख्या जर तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याला लावलीत तर तो तिकडच्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे. कारण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जरी 15 एकर शेती असली तरी ती कोरडवाहू आहे, तिकडच्या आत्महत्या झालेल्या आहेत. मग मुख्यमंत्री आणि सगळेजण विदर्भातून असताना विदर्भाच्या शेतकऱ्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न कशाला? बरोबर, तेच विचारायचं आहे. कारण सरसकट म्हणजे सगळ्यांनाच द्या आणि त्याच्यामध्ये कुठच्याही अटी घालू नका ना. त्याच्यामध्ये क्षेत्राची अट पाहिजे की किती एकर क्षेत्र आहे, ना त्याच्यामध्ये किती कर्ज आहे, त्या पैशाची अट पाहिजे. आमचं मत आहे सरसकट जे तुम्ही म्हणालात ते सरसकट द्या. आता गणेश हाके स्वतः मराठवाड्यातील अहमदपूरचे आहेत, स्वतः त्यांना म्हणजे त्या भागातून आहेत. जसं किशोरजींनी मगाचपासून विदर्भाचा मराठवाड्याचा उल्लेख केला, आता राजू वाघमारे यांनी सुद्धा म्हटलं. गणेश हाकेजी, तुम्ही स्वतः मराठवाड्यातून येता, अहमदपूरचे आहात, सातत्याने तिथे जाता. हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, खरं तर UPAच्या काळात जे कर्जमाफी झाली त्यावेळी सुद्धा किशोरजींसारख्यांनी पुन्हा जावंदिया सारख्यांनी तो मुद्दा लावून धरला आणि त्यानंतर थोडाफार त्यातला फायदा शेतकऱ्यांना पोहोचवण्यात आला ज्यांच्या 5 एकरपेक्षा जमिनी होत्या. आता नेमकं जे तत्वतः का होईना मान्यता आहे, त्यात सुद्धा अशा प्रकारचे काही बदल लवकर करता येतील का? नाही, 2 गोष्टी आहेत तुळशीदासजी. जे वाघमारे जे बोलतात ना, माझं म्हणणं असं आहे की खरंच सांगतो तुम्हाला की कुठल्याही प्रकारचा विचार न करता केवळ विरोधासाठी विरोध, बरं का, या हेतून ते बोलत असतात. 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की तिवारीजी म्हणाले ते खरं आहे आणि सरकार ज्या पद्धतीचा विचार करते ते कसं आहे की या दृष्टीने विचार करायला. कारण 2008 साली जी कर्जमाफी झाली त्या कर्जमाफीमध्ये 7% विदर्भाला, 5% गेल्या वेळेला झाले त्यावेळेला, 5% मराठवाड्याला आणि 30% कोकणाला म्हणजे कर्जमाफी झाली. म्हणजे 85% ज्या गोष्टीसाठी आम्ही कर्जमाफी मागतो की महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत म्हणून आम्ही कर्जमाफीची मागणी धरून लावतो,
पण मग गेल्या वेळेच्या कर्जमाफीच्या झाली तेव्हा हाकेजी तुम्ही मागणी नाही केली. कर्जमाफीची मागणी पहिल्यापासून सरकार आल्यापासून काँग्रेस पक्ष आणि नंतर काँग्रेस आणि इतर विरोधकांनी लावून धरली. त्याच्यामुळे मागणी तुम्ही केलेली नाही, मागणी आम्ही केलेली आहे. आणि अगोदर मुख्यमंत्र्यांचं मत कर्जमाफीच्या विरोधात होतं आणि नंतर मुख्यमंत्र्यांनी मत बदललेलं आहे. संघर्ष यात्रा आंदोलन याच्यानी जो दबाव वाढला त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी द्यावी लागलेली आहे. मला असं वाटतं की कर्जमाफी कर्जमुक्ती खरं तर, कारण माफी घ्यायला काही सरकार शेतकरी जो आहे तो कोणापुढे हात पसरून उभा नव्हता, तो हक्क मागत होता. शेतकऱ्यासाठी थोडंसं गणेश थांबवतो, कारण मला असं वाटतं की पुन्हा एकदा चर्चा त्याच मुद्द्यांवर जाते आहे. महत्त्वाचा जो मुद्दा जो किशोर तिवारी यांच्या पत्रातील मागणीनंतर पुढे आलेला आहे, कारण होतंय असं हक्क मिळवताना शेतकऱ्याला त्याचा हक्क देताना राज्याच्या विकासावर या कर्जमुक्तीचा काही दुष्परिणाम होऊ नये यासाठी केंद्रानं त्याचा वाटा उचलला पाहिजे, जबाबदारी झटकता कामा नये. हा आजचा महत्त्वाचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की प्रत्येकानं त्या मुद्द्यावर आलेला जास्त चांगला राहील. बरोबर. गणेश आगेजी बोला. म्हणतात ते बरोबर आहे. तिवारींना वाटलं की जे जेटली साहेबांनी जे सांगितलं की वा की ज्या राज्यांनी कर्जमाफीची घोषणा केली त्या राज्यांनी त्या भार उचलायला पाहिजेत, उचलावा. केंद्र सरकार त्यांच्यासाठी पैसे देणार नाहीये, हे सरसकट सगळ्या राज्यांसाठीच त्यांनी केलेलं विधान आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो की या मोडमध्ये ते पैसे देणार, म्हणजे कर्जमाफीसाठी पैसे सरकारनं दिलेले नाहीये, पण महाराष्ट्राला गेल्या 3 वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही जो मुद्दा म्हणताय गणेश आगेजी, जो मुद्दा तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र सरसकट सर्व राज्यांसाठी त्यांनी विधान केलेलं आहे, मात्र महाराष्ट्रासाठी स्पेसिफिकली त्यांनी विधान केलेलं आहे अरुण जेटलींनी. नाही, मी तेच तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या मी जेव्हा महाराष्ट्राच्या संदर्भात प्रश्न विचारला तेव्हा त्याने सांगितलं की राज्यांनी तो भार उचलायचा आहे, त्याच्यासाठी केंद्र सरकार पैसे देणार नाही कर्जमाफीसाठी. हे सर्व राज्यांसाठीचं हे त्यांचं विधान आहे. आता मी तुम्हाला सांगितलं की त्यांनी कर्जमाफीसाठी अशा स्वरूपाचे जर महाराष्ट्राला दिलं तर सगळे राज्य हे बसतील आणि सगळ्या राज्यांना कर्जमाफीच्या संदर्भामध्ये मग ते त्यांना माफी द्यावी लागेल किंवा पैसे द्यावे लागेल. पण केंद्र सरकारनं या राज्यातल्या दुष्काळासाठी आणि या महाराष्ट्रातल्या सिंचनासाठी विशेष बाब म्हणून, मला तिवारी साहेब समोर आहेत, मला त्यांनाही माहिती कल्पना आहे की देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांकडे गेले, त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतायत. सिंचनाचं प्रमाण गेल्या 70 वर्षामध्ये फक्त 19% आहे. हे सिंचनाचं प्रमाण वाढवण्यासाठी जे गेल्या 20-20 वर्षापासून राजू वाघमारे यांच्या सरकारमधल्या काळात 15-20 वर्षापासून मोठे प्रकल्प रखडलेले होते, पैसे नव्हते त्यांच्याकडे म्हणून रखडले असं ते सांगतात. हे सगळे रखडलेल्या प्रकल्पासाठी देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा नरेंद्र मोदीजींकडे पैसे मागितले त्या सरकारनं 25,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या रखडलेल्या सिंचन प्रकल्पासाठी दिलेत. कर्जमाफीचा विषय तुम्हाला, पण अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या महाराष्ट्राला केंद्र सरकारनं झुकतं माफ दिलेलं आहे. 25,000 कोटी रुपये केवळ सिंचनाची, जो विषय राज्य सरकारचा आहे. सिंचन हा विषय संपूर्णतः राज्याचा असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये बरोबर सिंचनाचा विषय गणेश आगेजी बरोबर राज्याचा आहे, मात्र त्यासोबतच शेतकरी कर्जमाफीचा विषय सुद्धा राज्य सरकारचाच आहे. आणि आता ज्या पद्धतीनं म्हणजे 4 लाख कोटींचं कर्ज आपण म्हणतो की राज्यावर आहे आणि त्याच्यामध्ये आता 32,000 कोटींचं कर्जमाफीची तत्वतः मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे हा ताळमेळ नेमका राज्य सरकार कसा बसवणार. आणि आता तिसरा आपल्याला महत्त्वाचा मुद्दा घेऊन यायचा आहे की केंद्र सरकार शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेटला जास्त महत्त्व देत आहे का, या मुद्द्यावर सुद्धा आपल्याला चर्चा करायची. मात्र वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज. एकीकडे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी सांगितलंय की महाराष्ट्र सरकारनं शेतकरी कर्जमाफी केली आहे ती त्यांनी स्वतःच्या अर्थसंकल्पातून करावी. शेतकरी कर्जमाफी संदर्भात संवेदनशील असल्याचं सांगत पावलं उचलली जात आहेत. मात्र ही कर्जमाफी जर पाहिली तर 32,000 कोटींची आहे. मात्र त्याच वेळेला कॉर्पोरेट क्षेत्रांचा बेलआउटचा मुद्दा सुद्धा आहे. पोटे सर, काही दिवसांपूर्वीच अरुंधती भट्टाचार्य यांनी जी मागणी केलेली होती की कॉर्पोरेट क्षेत्रांना, टेलिकॉम क्षेत्राला 4 लाखांचं बेलआउट पॅकेज, आणि आता शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा. केंद्र सरकार शेतकऱ्यांपेक्षा कॉर्पोरेटला जास्त महत्त्व देत आहे. केंद्र सरकारचं असं नाही, एकंदरीत पाहिलं तर हे अनेकदा घडून येतं की शेतीच्या नावानं खूप काही बोलायचं. प्रत्येक म्हणजे आपल्या देशातला एकही राजकारणी असा नसेल की जो स्वतःला मातीतलं दाखवण्याचा प्रयत्न करत नसेल. मात्र प्रत्यक्षात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते, धोरणं ठरवण्याची वेळ येते, म्हणजे किशोरजी खूप चांगला बोलतील त्यावर, तेव्हा मात्र प्रत्यक्षात वेगळं घडताना दिसतं. म्हणजे आता तुम्ही जो उल्लेख केला ऋषाली की 4 लाख कोटीचं टेलिकॉम सेक्टरला बेलआउट पॅकेज, नक्कीच बेलआउट पॅकेज म्हणजे कर्जमुक्ती नसते हे मान्य आहे आम्हाला. मात्र
ती एक प्रकारची पळवाट असते, कॉर्पोरेट पळवाट असतं असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. अनेकांना खटकेले, मात्र प्रत्यक्षातली वस्तुस्थिती तीच असते. आणि केवळ तेवढ्यावर त्या थांबलेल्या नाही आहेत. शेतकऱ्यांसाठी इतर सर्व गोष्टी बोलल्या जातात की आयकर नाही, प्रत्यक्ष कर नसेल अप्रत्यक्ष असतो, मात्र GST सुद्धा त्यांना कमी लावावा टेलिकॉम सेक्टरला असं त्यांनी म्हटलंय. त्याचबरोबर फ्रिक्वेन्सी फी जी द्यायची होती, त्यांनी जी स्पेक्ट्रम फ्रिक्वेन्सी विकत घेतली आहे त्यासाठी 10 वर्षाची मर्यादा 20 वर्षावर करा असंही त्यांनी म्हटलं. आणि आत्ताच किशोरजींनी तीव्र स्वरात ज्या भावना मांडल्यात, म्हणजे ठीक आहे, आता डॉक्टर राजू वाघमारे म्हणाले त्यांचाही अभ्यास आहे, त्यांनी जी टीका केली राजकीय ती स्वाभाविक आहे की किशोरजी स्वतः गेले 2 वर्ष शेतकरी मिशनच्या कार्यात त्यांनी गुंतवून घेतलेलं आहे. थोडंसं देवेंद्रजींच्या कार्याबद्दल तर त्यांचा सॉफ्ट कॉर्नर तो असणारच स्वाभाविकरित्या, त्यामुळे थोडंसं ते पण. मात्र त्यांनी स्पष्ट शब्दात जे मांडलं की पुनर्गठनासाठी जेव्हा ते RBI गव्हर्नरकडे गेले तेव्हा त्यांना जो अनुभव आला, आणि त्यातही पुन्हा एका महत्त्वाच्या मुद्द्यावर मी थोडंसं वळवतो, कारण गणेशजी जे सातत्यानं सांगतात यात कुठे राजकारण नाही आहे. कारण माझ्या हातात जो रिपोर्ट आहे यात कुठे तुम्ही गव्हर्नरचं नाही म्हणता, ते नोकर असतील, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षांबद्दल नसेल तुमचं प्रमुखांबद्दलचं मत. मात्र हा जो रिपोर्ट माझ्या हातातला आहे, इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचा हा रिपोर्ट आहे. या रिपोर्टमधले फक्त काही आकडे अवघ्या काही सेकंदात मी मांडतो. आतापर्यंतचं जर धोरण पाहिलं महाराष्ट्राच्या बाबतीतलं केंद्र सरकारचं, वित्त आयोगाने ज्या शिफारसी केलेल्या असतात किती वाटा राज्याला दिला पाहिजे, 1951 ते 1970 दरम्यानचा जर विचार केला तर महाराष्ट्राला 18.5% दिलं पाहिजे वाटा असं त्यांनी म्हटलेलं होतं. आता तोच वाटा किती दिला पाहिजे, शेवटच्या ज्या वित्त आयोगाने शिफारस केली होती 6.1%वर तो आला, 1/3. ही शिफारस आहे, प्रत्यक्षात मिळाले किती, 4.86%. म्हणजे वित्त आयोगाच्या शिफारसीपेक्षाही कमी महाराष्ट्राच्या वाट्याला आला. त्याचवेळी उत्तर प्रदेशचं उदाहरण देतो, मोठं राज्य ते सुद्धा आणि खूप चर्चेत असतं, 15.75% त्यावेळी द्यावं अशी शिफारस होती. शेवटच्या वित्त आयोगाची शिफारस का होती आतापर्यंतच्या, 17.80% द्यावं. मिळाले किती पहा, महाराष्ट्राला शिफारस होती देण्याची 6.1, देण्यात आलं 4.6. उत्तर प्रदेशाला मात्र 17.8ची शिफारस असताना देण्यात आलं 19%. हा सुद्धा भेदभाव कुठेतरी खुपतो. यात मला कुठे राजकारण आणायचं नाही, काँग्रेसनं तेच केलं, भाजपा सुद्धा तेच करते. हा जो भेदभाव आहे तिथं मुद्दा येतो, कारण शेवटी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती दिलीच पाहिजे, मात्र त्याचवेळी इतर विकास योजनांचा सुद्धा लाभ त्याला मिळाला पाहिजे. यासाठी राज्य सरकारच्या बजेटला, विकास कार्यांच्या बजेटला कात्री लागता कामा नये. यासाठी एकच अपेक्षा आहे जय महाराष्ट्राची, की जी किशोरजींनी मागणी केलेली आहे की केंद्र सरकारनं जबाबदारी न झटकता हक्काचं दान शेतकऱ्यांच्या महाराष्ट्राच्या पदरात टाकावं. सरसकट सर्व राज्यांसाठी ठीक आहे, महाराष्ट्र ही वेगळी बाब आहे हे मान्य करावं, कारण महाराष्ट्र या देशातला 25%पेक्षा जास्त रेव्हेन्यू देत असतं, त्यामुळे त्याचा विचार केला गेला, एवढीच माफक अपेक्षा आहे. राजू वाघमारेजी, एकूणच जर आपण पाहिलं तर ज्याचे इन्कम जास्त असतो तो इतर राज्यांचा वाटा उचलत असतो, आणि याच्यामध्ये तज्ज्ञांचं सुद्धा असंच काही म्हणणं आहे की जर उचललं तर काय हे आहे, कारण आपल्याकडे इंडस्ट्रीज आहेत, आपल्याकडे उद्योग आहेत, जर आपण इतर राज्यांना मदत केली तर त्याच्यामध्ये काय भावकं. मात्र ज्या पद्धतीनं जी आता स्ट्रॅटेजी आपण बघत चाललेलो आहोत, तर खरंच तुम्हाला असं वाटतंय की कॉर्पोरेटला जास्त महत्त्व दिलं जातं? नक्कीच. आमचे उपाध्यक्ष राहुलजी गांधी अगदी स्पष्टपणे म्हणालेले आहेत की हे जे BJPचं सरकार आहे हे सुटाबुटातल्या लोकांचं सरकार आहे, सुटाबुटातल्या लोकांसाठी काम करत असलेलं सरकार आहे. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आज जवळजवळ 12 लाख कोटीचं या सगळ्या भांडवलदारांचं आणि उद्योगपतींचं कर्ज आहे, NPA त्यांनी केलेलं आहे. आता सरकार काय करतंय की तुमच्या बॅलन्स शीटमधून हे बाजूला काढा, आणि याच्यासाठी त्यांनी एक ट्रायब्युनल नेमलेलं आहे. आता या ट्रायब्युनलमधून हे काय करणार, तर यांचं जे कर्ज आहे ते कर्ज ॲसेट रिस्ट्रक्चर ज्या कंपन्या आहेत, ज्या या भारतामध्ये 22 कंपन्या आहेत, त्या कंपन्यांना सांगणार की हे कर्ज तुम्ही विकत घ्या. म्हणजे मी थोडक्यात सांगतो आपल्या लोकांना पटकळेल असं, 100 कोटीचं कर्ज असेल तर ती ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी ते कर्ज विकत घेणार, त्याच्या बदल्यात 10 कोटी रुपये देणार, आणि 90 कोटी रुपये आम्ही तुम्हाला ज्यावेळी आमची ही वसुली होईल 8-10 वर्षांनी त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला देऊ असं सांगणार. याचा अर्थ असा की ते 10 कोटी घ्यायचे, बाकीचं कर्ज विसरायचं, ते कर्ज काही परत येत नाही. आणि असा जर विचार केला तर जवळजवळ हे 12 लाखाचं कर्ज जवळजवळ 9 ते 10 लाख कोटी रुपये हे पूर्णपणे या भांडवलदारांचे बुडणार आहेत. आता
जर तुम्ही या भांडवलदार आणि उद्योगपतींचं कर्ज एवढं माफ करता, भांडवलदार उद्योगपतींना तुम्ही त्यांच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये जर तुम्ही त्यांना सबसिडी देता, त्यांना टॅक्समध्ये तुम्ही बेनिफिट देता, त्यांना इम्पोर्ट ड्युटीमध्ये बेनिफिट देता, या सगळ्या गोष्टी ज्यावेळी तुम्ही त्यांच्यासाठी करता, तर त्यांच्या दृष्टीने महाराष्ट्र तर सोडा, पण आज मध्य प्रदेश, तामिळनाडू जिथे जिथे शेतकऱ्यांचा संप चालू आहे, त्या सगळ्या शेतकऱ्यांच्या कर्जाचं प्रमाण जरी तुम्ही काढलं तर ते प्रमाण यांच्यापेक्षा 10%च राहील. मग 10% या बळीराजाला जर तुम्हाला द्यायला या केंद्र सरकारला एवढा त्रास होत असेल, मग आम्ही जे म्हणतोय की हे सरकार बीजेपीचं हे सुटाबुटातल्या कॉर्पोरेटसाठी आहे, शेटजी भटजीचं सरकार आहे, हे सामान्य माणसाचं सरकार नाही. याच्यात वावगं काय? नक्की आम्ही आकडेवारी सांगतोय. थोडंसं एकच जाता आता मला फक्त अवघ्या काही सेकंदांची वेळ उरलेली आहे, त्यामुळे गणेश हाके यांना विचारायचं आहे. सर्व राजकारण बाजूला ठेवूया. किशोर तिवारी राजकारणात नसलेला माणूस आहे, एक अभ्यासू माणूस. त्यांनी जे पत्र लिहून मागणी केलेली आहे गणेशजी, की केंद्र सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा आपला वाटा उचलला पाहिजे, ती रक्कम केंद्रानं राज्याला द्यावी, किमान आपल्या माणसाचं ऐकून तुम्ही त्या मागणीशी सहमत आहात अगदी स्पष्ट शब्दात, कारण मातीतल्या तुम्ही सुद्धा. नाही, दोन गोष्टी तुळशीदासजी, की सरकारनं विनंती केल्यानंतर केंद्र सरकार त्याबाबत काय निर्णय घेईल, बरं का, की सरकारनं काय निर्णय केंद्र सरकारनं घ्यावा, केंद्र सरकारचा प्रश्न आहे. पण तुम्हाला मी दोन केंद्र सरकार आपलंच आहे ना, ऐकून घ्या. केंद्र सरकार आपलंच आहे, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपण. दोन गोष्टी तुम्हाला मी सांगतो, की आता ज्या पद्धतीनं राजू वाघमारे बोलत होते, तुम्ही ज्या पद्धतीने की आकडेवारी दिली मला वेगवेगळ्या राज्यांची, त्याला मिळणाऱ्या पैशांची, मिळणाऱ्या मदतीची केंद्र सरकारकडून, मी आपल्याला पुन्हा तुम्हाला विनंती करतो की पूर्वी ह्या पद्धतीचा म्हणजे भेदभाव होत असे, पण आता तुमचं बोलता नाही, बोला, वेळ कमी, जरा बोलणं तुमचं बंद करा, दुसऱ्यांना बोलू देता. हाकेजी बोला. नाही तर माझं असं म्हणणं आहे की या सरकारनं हा अत्यंत एक वेगळ्या पद्धतीचा धोरणात्मक असा निर्णय घेतला की या पुढं राज्यांना माहित आहे की हे यांचे जिथं ज्यांचं सरकार होतं तिथंच ही पूर्वी पैसे द्यायचे. आमच्या या सरकारनं असा निर्णय घेतला की राज्याला त्याच्या उत्पन्नाचा जास्तीत जास्त वाटा मिळायला पाहिजे. पूर्वी 32% या राज्याच्या उत्पादनाचा त्याला पैसे त्याला विकासाला परत दिले जायचे. आता या सरकारनं निर्णय घेतला आणि 42% म्हणजे 10% अधिकचा पैसा आज राज्याच्या विकासासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या उत्पादन दिला जातो. नाही, रेग्युलर पैसे देणं सुरू आहे. तुम्हाला माहिती नाही, किती खोटं बोलणार हाकेजी, बीजेपीची सवय बंद करा. किती खोटं बोलणार आपण. तुम्हाला शेतकऱ्यांना कसे पैसे द्यायचे ते बघा. तुमचे जीआर लवकर काढा आणि उद्यापासून जे तुम्ही हाकेजी आपल्याकडे वेळ संपलेला आहे. हाकेजी पैसे मिळत आहेत ते लगेच मिळालं पाहिजे ते बघा. हाकेजी आपल्याकडे, राजू वाघमारेजी आपल्याकडे वेळ हातात काही मिळायचं नाही अशी परिस्थिती आणू नका. हाकेजी आपल्याकडे वेळ संपलेला आहे. अत्यंत थोड्या शब्दामध्ये बाकीच्या कुठच्याही अटी घालू नका. धोरणात्मक अशा स्वरूपाचा निर्णय आहे वाघमारे. हाकेजी बोला. सारखं नाहीये. माझ्या जिथं आपलं सरकार असेल तिथं त्याला अधिकचे पैसे द्यायचे. आमच्याकडे तो फॉर्म्युला आहे. सर्व राज्यांना समान न्याय देण्याची व्यवस्था या सरकारची आहे. पर्सेंटेज ठरवून दिलं, ज्या सरकारचं त्याचे तितके पैसे त्याच्या पर्सेंटेज प्रमाणात त्याला पैसे दिले जातील. ही पद्धत आहे. मुंबईचं महाराष्ट्राचं उत्पन्न जास्त आहे, तेवढ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राला अधिक पैसे मिळतील. पण टक्केवारीच्या प्रमाणे पैसे तुमच्या पूर्वी तुम्ही ह्या हिशोब ठेवलेला नव्हता. तुम्ही तुमच्या मनमानीप्रमाणे लोकांना राज्यांना पैसे वाटत होतात. हाकेजी तुमचा मुद्दा असा आहे की सर्व राज्यांना समान न्याय हीच भूमिका आहे सरकारची, भाजप सरकारची, जे गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यावर कोणतीही आपत्ती आली की केंद्र सरकार पुढे सरसावतं आणि मदतीचा हात पुढे करतं. आता आर्थिक विवंचनेमध्ये सरकार जर असेल, राज्य सरकार जर असेल, असं आपण धरून चालूया, तर शेतकरी कर्जमाफीची पूर्तता करण्यासाठी केंद्रानं मदत करणं हे सुद्धा अत्यावश्यक आहे ना. या मुद्द्यासोबतच आपला वेळ अत्यंत थोडका पडलेला आहे, वेळ संपलेला आहे आपल्याकडचा. त्याच्यामुळे चर्चेमध्ये आपल्याला इथेच थांबावं लागतंय. सर्व मान्यवरांनी या चर्चेसाठी वेळ दिला त्याच्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. इथेच थांबतोय. पाहत रहा जय महाराष्ट्र न्यूज.